जय महाराष्ट्र। मागच्या 15 ऑक्टोबर रोजी आमच्या उमरगेचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी तहसीलदार गोविंद येरमे आणि त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे साहेब यांनी शासनाचा कार्यक्रम एखाद्या पक्षाचा अजेंडा असल्यासारखा राबवला। त्यामध्ये पूरग्रस्तांसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेला निधी एखाद्या पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये देणं, तेही या भागातल्या लोकप्रतिनिधींना म्हणजे आमदार किंवा खासदारांना पूर्वसूचना न देता देणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या पक्षाचे प्रतिनिधी असल्यासारखं आपण वागत असाल तर हे सहन केलं जाणार नाही। आम्ही तहसीलदार गोविंद येरमे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये खासदार ओमदादा निंबाळकर आणि मी स्वतः लोकसभेमध्ये खासदार साहेब आणि मी विधानसभेमध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवणार आहोत। यापुढं अशा अधिकाऱ्यांकडून अशी आगळीक होऊ नये हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।